तर तुळशीराम दगडू पाटील यांचा सन्मान आपण करू. मनोहर पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करा. तर तुळशीराम पाटील जर आपण बोललो तर किशोर पाटील यांचे सुपुत्र आणि पिताश्री किशोर यांचे आपण आता बाबा आहेत तुळशीराम पाटील. आपण बोलले तर यांचा सन्मान केला होता. किशोर यांचे बाबा आहेत आणि त्यांचा सन्मान व्यासपीठावर केले होते. तर पुढील सत्कार मूर्ती असणार आहेत घनाथ संघ पाटील यांचा देखील आपण सन्मान करू. मायेची आणि प्रेमाची उबदार शाल देऊन त्यांचा सन्मान केले होते. त्यांचे बाबा त्यांचा देखील आम्ही सन्मान कर. बघा डाव्या बाजूला येऊन लगेच थांबायचं आहे. खेळाडू कक्ष रणजित संधे देखील येतात. कोळगावचे त्यांचा देखील हार्दिक शाखा प्रमुख विजय देखील येत आहेत. चला गोलवली संघ गोलवली 40+ ब संघ अनूप या आपल्याला बॅटिंग करायची. त्यांना चेंडू चेक करा. उशीर झाला जरा लवकर या. लवकर लवकर जरा लवकर. क्या बात आहे. श्रीराम पाटील ज्युपिटर 125 cc नवीन. चला पंचांना विनंती करतो आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या. रमेश मात्र फ्रॉम सागाव आणि प्रसाद शस्त्र बुद्धिमान फ्रॉम डोंबिवली. या वर्षी आपण बघितलं तर या हंगामातील पहिलीच भेट आहे रमेश आपली. पंचांच्या भूमिकेत ते देखील आपण पाहू शकता. दोन्ही संघ नायक कोरेगाव 40+ आणि गोलवली 40+ ब संघ आपण आजोबांशी संपर्क साधा. बघा पहिल्या मॅच साठी चेंडू कधी हरवला फुटला तर नवीन आहे. त्यानंतर दुसऱ्या आपण म्हणतो मॅच साठी तुम्हाला 2 षटकाच्या आधी चेंडू हरवला फुटला तर नवीन त्यानंतर जुना. नाही बघा कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू नाहीये. ग्राउंडिंग अंपायर जो डिसिजन देतील तो तुम्हाला मान्य करावा लागणार आहे. जर पंचांना वाटलं तर हाईट प्रॅक्टिससाठी ते फक्त रिव्ह्यू घेऊ शकतात. अन्यथा रिव्ह्यू नाहीये. अमित गायकर चला जरा लवकर तुम्हाला बॅटिंग करायची. दोन्ही संघाने टॉस झाल्या लगेच आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. चला हिरामन लवकर या. अमित गायकर चला जरा लवकर तुम्हाला चेंडू चेक करायचंय. हा राहू दे चला या आता तिथून या. दोन्ही संघनायक जरा कोळेगाव संघनायक जरा आपण आयोजक संपर्क साधा आणि गोलवली 40+ ब संघाचे संघनायक आपण आयोजक संपर्क साधा. दोन्हींनी स्पर्धा ठेवली जाणार आहे. तुम्ही चॉईस करा. पहिला आपल्या स्टेजच्या कडून तुम्हाला पहिलं षटक खेळायचंय. म्हणजे
आपण जर आपल्या यांनी गोलंदाजी करायला लावा. रवी बघतो मामा कुठे पैसे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मदेव सर्व कार्य तू सर्वदा. 14 विद्या 64 कलंचा अधिपत्या गणपतीला वंदन करून महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजाला तिवार मानाचा मुजरा. ज्या आमच्यातून निघून गेले सर्व शिवाजी वाशीला राकेश मात्रे आमचे 2 बंधुराज यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून आलेल्या सर्व मान्यवरांच्या खेळाडूंचे हार्दिक स्वागत. 2 दिवसीय स्पर्धा आपण पाहू शकता. अतिशय चांगली स्पर्धा जयनुमान क्रिकेट मंडळ न्यूजे फुट प्लस ब संघ आयोजित न्यूजे चषक 2024-25 दमदार आज आपण पाहतो. आज पहिला दिवस आणि पहिल्या दिवसाची महत्त्वपूर्ण मॅच आपण पाहतो. पहिल्या दिवसातील पहिली मॅच गोलेली 40 प्लस ब विपक्ष कोळेगाव 40 प्लस मध्ये आपण मॅच पाहतो. टॉस जिंकलाय आपण बघितलं तर कोळेगाव 40 प्लस संघाने आणि आपण बघितलं तर गोलेली 40 प्लस ब संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. बघा अमित गायकर पहिल्या मॅच साठी चेंडू कधी हरवला फुटला तर नवीन आहे आणि फक्त रिव्ह्यू कोणत्या प्रकारे पंचांना वाटलं तर हाय प्रॅक्टिससाठी ते रिव्ह्यू घेऊ शकतात. ते पण जर व्यवस्थित कव्हर झाला तर तुम्हाला त्याचा डिसिजन मिळू शकतो. अन्यथा ग्राउंडिंग अंपायर जो डिसिजन देतो ते तुम्हाला मान्य करावा लागेल. सलामीची जोडी आपण पाहू शकता. बाला खूप चांगला खेळ करतोय यावर्षी देखील आणि त्याचे साथीला येतो म्हणजे अमित गायकर देखील चेंडू चेक करतायत. चेंडूची चाचपणी केली होती आणि गोलेली 40 प्लस ब संघाची सलामीची जोडी मैदानात दाखवतो. बाला आणि अमित गायकर ही जोडी मैदानात आपण पाहू शकता. वार्षिक संमेलनमध्ये 2023-24 मध्ये उत्कृष्ट फलंदाज म्हणून त्यांना देखील सन्मानित करण्यात आलं होतं. सलामीचे बॅटर मैदानात दाखल झाले. 40 प्लस ब विपक्ष कोळेगाव 40 प्लस मध्ये मॅच पाहतो आपण. टॉस जिंकलाय कोळेगाव 40 प्लस संघाने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. स्पर्धेला होतो सुरुवात. गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक जमतोय. संभाजी सराव करतोय. त्याच्या समोर तितकाच चांगला आपण अष्टपैलू खेळाडू कोळेगाव 40 प्लस ब संघाचा अमित गायकर. बाला आणि अमित ही जोडी मैदानात सातत्याने या जोडीने खूप चांगला स्टार्ट करून दिलाय. संभाजी म्हात्रे आपण पाहू शकता लेजंड क्रिकेटर भरपूर चांगली गोलंदाजी केली त्यांच्या माध्यमातून आणि वॉकलँड ट्रॉफी मध्ये आपण इतर रनर देखील हा संघ ठरला होता. चला दोन्ही संघाचे 12 खेळाडू आमच्या समाज कक्षामध्ये या.
ऑन साईडला क्षेत्ररक्षण शॉट फाईन लाईट, एक क्षेत्ररक्षण शॉट स्कोअर रिझन मध्ये मिडॉनला आणि एक क्षेत्ररक्षण वेरी स्लॉंगला डीप मध्ये आपण पाहू शकता. सामना सुरू होतोय 10 बाजून आपण 30 मिनिटांनी सामना सुरू होतोय. संभाजी गोलंदाजी मार्क स्ट्राईकला अमितला आपण पाहू शकता. पहिला चेंडू ड्राईव्ह केला, यावेळेला कॅप शोधली, क्षेत्ररक्षण झाली चूक, चेंडू वेगाने चालला यावेळेला कव्हर पॉईंट सीमेरेषेकडे, जोपर्यंत चेंडू फीड होईल 2-10 मिनिटात अमितला एकूण 3 धावा मिनिटात अमितला 3-10 मिनिटात गोलेली 40 प्लस ब संघाला एक चांगली सुरुवात गोलेली 40 प्लस ब संघाने नितीन पहिला चेंडू मिसफीड झाली शॉट कव्हर रिझन मध्ये हिरामनकडून. बाला आपण बघितलं प्रदीप आहे त्यांचं खरं नाव, पण त्यांना बाला या नावाने ते भरपूर आहेत. बाला उर्फ प्रदीप उर्फ बाला आपण पाहू शकता, पण बाला या नावाने ते जास्त परिचित आहेत. एक आक्रमक बॅटर ऑन साईडला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. क्षेत्ररक्षण बदल केले, शॉट फाईन लेगला थोडस डीप मध्ये आपण पाहू शकता. स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. एक क्षेत्ररक्षण मिड विकेटला लॉंग ऑनला विजय, मिडॉनला थोडस डीप मध्ये ऑफ साईडला शॉट थर्मॅन पॉइंट कव्हर मिड ऑफ. बॅटने ऑन साईडला झेलची शक्यता आहे. हो गुड कॅच, काय झेल पकडला बघा रजनीकांतने. फुल टॉस होता, टायमिंग चांगलं झालं नव्हतं, ताकद थोडीशी कमी पडली आणि बॅटर बाद होते. बिग विकेट, संभाजीला महत्वपूर्ण विकेट मिळाला. पहिल्या चेंडूवरती आपण 3 धावा आणि दुसऱ्या चेंडू विकेट. बिग विकेट, बालाचा विकेट गेला इथे. इथून अमित आणि मंगेशला चांगली भागीदारी करावा लागला. फुल टॉस होता, खूप चांगला झेल पकडला रजनीकांतने मिड विकेटला. नेक्स्ट मॅच संदीप 40 प्लस विपक्ष नारिल 40 प्लस. खूप चांगला संघ आपण पाहिला तर शिर्डून 40 प्लस संघाचा आपण आता चॅम्पियन संघ नारिली संघ. सुभाष पाटील मीट ट्रॉफीचे ओनर, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. SP नेक्स्ट मॅच आपण आताच अनाउन्समेंट केलं. संदीप 40 प्लस विपक्ष नारिल 40 प्लस. दोन्ही संघ जर आले असतील संघनायक तर आमच्या मुख्य व्यासपीठावर थांबा. संभाजी लेफ्टन ओव्हर मारा करतो, ड्राईव्ह केला यावेळेला कव्हरच्या डोक्यावरना पॉवर प्लेचा योग्य वापर, चेंडू गेलाय सीमारेषा पार, चौकार. मंगेशच्या बार बनून खडगणित चौकार. पहिल्या चेंडूवरती आपण एकदा चौकार आला. मंगेश स्ट्राईकला गेले, पहिला चेंडू फेस केला आणि तिसऱ्या चेंडू चौकार आला. खूप चांगला फटका होता और पिच होता. संभाजी पुण्याला गोलंदाजी मार्कवर 3 चेंडूमध्ये विकेट मिळाल्या, 1 पण 7 धावा आल्या. चांगली बॅटिंग करतो मंगेशने खाता उघडला, आत्मविश्वासाने ड्राईव्ह केला होता. कव्हरच्या डोक्यावरनं चेंडूला खेळला होता, एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार चेंडू गेला. संभाजी पुण्याला गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड ओव्हर विकेटनं मारा करतोय. शेकला मंगेश, हा चेंडू चांगला होता. फुल डिलेचा चेंडू खोडून काढला, जोपर्यंत डायरेक्ट हिटची संधी होती थोडासा वेळ घेतला संभाजीने, अन्यथा इथं बॅटर बाद झालं कदाचित. मंगेश थोडंसं लेझी क्रिकेट दाखवलं. फलकार ते आपण पाहू शकतो. यावेळेला 8 धावा. कल्पेश पाटील आम्हाला खूप चांगली माहिती देतात फ्रॉम नागाव, ऑफिशियल गुणलेखक आमचे 40 प्लसचे देखील रेग्युलर देखील ते सातत्याने कव्हर करत असतात स्पर्धा. पंचायतच्या भूमिकेत रमेश पाटील, रमेश म्हात्रेला आपण पाहू शकता मॅन फ्रॉम आपण आता सागाव, आणि प्रसाद शास्त्रबुद्ध मॅन फ्रॉम डोंबिवली. संभाजी चेंडू ट्रॅव्हल होतो आपण होतो. यावेळेला थोडासा घरंगळत गेलाय, शॉट तळमॅनला चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. संख्यात हा फलक आपण पाहू शकता. यावेळेला आज विचार केला तर स्वर्गीय शिवाजी आशाला स्मृती चषकाची मेगा फायनल देखील आहे. संभाजी पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू स्ट्रायकरला अमितला आपण पाहू शकता. अमित काय करला आपण पाहू शकता. ऑन साइडला फ्लिक केला, उघडवला चेंडू बॅकवर्ड स्कोअर लागला. मंगेश होता, मंगेशच्या बाजून खूप चांगला फटका आला. नितीन थोडासा आपण लेग स्टंपवर चेंडू टाकला आणि मंगेशने काय कलात्मक फटका मारलाय. जबरदस्त बॅटिंग मंगेशच्या माध्यमातून बघायला मिळते. तसं हा फलकात आपण पाहू शकतो. यावेळेला
तेरा खूप चांगली सुरुवात गुलाबी फुट प्लस ब संघाने. जरी बालासारखा बॅटर बाद झाला पण मंगेश आत्मविश्वासाने बॅटिंग करतोय. त्याच्या बॅटमधून 2 चौकार आल्यात. खूप चांगली बॅटिंग करतोय. अमित देखील त्याला तेवढीच तोलामोलाची साथ देतोय. अरे पार्टनरशिप होणं फार गरजेचं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकरती गुलाबी फुट प्लस ब संघ प्रथम बॅटिंग करताना आपण पाहू शकता एक चांगली सुरुवात. जरी कल्पेश एक गडी बाद झाला पण धावा बघितलं तब्बल आल्या 2 चौकारच्या मदतीने 13 धावा म्हणजे 13ची सरासरी राखली आहे पहिल्या षटकामध्ये. पछाता गोलंदाजी मार्कवर कोण येते? विजय येते. विजय म्हात्रेला आपण पाहू शकता. विजय गोलंदाजी मार्कवर कोळगाव एंडकडून स्टार्ट घेतो. यावेळेला आपण म्हणजे थोडासा रनअप मोजतोय आपला किती पावलांचा रनअपने आपल्याला गोलंदाजी करायची. स्टार्ट केला अमितला आपण पाहू शकता. अमित गायकरला आपण पाहू शकता. एक चांगला अष्टपैलू खेळाडू. सलामीला आलाय. ऑन साईडला शॉट फाईन लेग शॉट स्कोअर लेग एक क्षेत्ररक्षण मिड विकेटला एक लॉंग ऑनला डीप मध्ये आपण क्षेत्ररक्षण पाहू शकता. ऑफ साईडला शॉट टर्मॅन पॉइंट शॉट कव्हर शॉट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षण एक क्षेत्ररक्षण हा चेंडू ऑन साईडला आपण पाहू शकता. बॅटिंगला क्षेत्ररक्षक आहे तिथे चांगले क्षेत्ररक्षक रजनीकांत जोपर्यंत चेंडू फील्ड होईल 2 धावा कंप्लीट केले जात आहेत. तसं हा फलकर ते आपण पाहू शकता. यावेळेला 15 धावा. कल्पेश पाटील देखील खूप चांगले गुणलेखक त्यांच्या माध्यमातून सातत्याने केले होते. अशोक पाटीलचा विचार केला तर एसएससी ट्रॉफीला ते देखील गुणलेखन करतायत. विजय राईट राऊंड तिकडे महाराष्ट्र गेला. अमित अच्छा तो केला. यावेळेला क्षेत्ररक्षक येते डीप मधनं जगन आहे तिथे 2 धाव होते का बघा. स्वतःला सावरलं थोडंसं वेगाने चेंडू आला त्या शरीराच्या दिशेने. तर संघात हा फलकर ते आपण पाहू शकता. यावेळेला कोहली संघ आता चांगली पार्टनरशिप बनवत आहेत. हे 2 बॅटर 17 धावा धावफलकाती लागल्यात. विजय राईट आर्म राऊंड तिकडनं मारा करतोय. स्ट्राईक केला अमितला आपण पाहू शकता. बॅकफुट गेला स्क्वेअर कच्चा लास्ट जवाब फटका पॉइंट आणि आपण कव्हर पॉइंटच्या शॉट कव्हर पॉइंटच्या मधून चेंडूला काढलाय. चेंडू सीमारच्या पास चौकार शॉट ऑफ लेनचा चेंडू बॅकफुट गेले बॉडीचा वेट ट्रान्सफर केला आणि स्क्वेअर कटचा ला जवाब फटका बघायला मिळतोय. दोन्ही आपण पहिले तर बॅटरना इथे आता चांगली भागीदारी करतायत. धावसंख्या धाव फलक आपण पाहू शकता. यावेळेला 21 धावांची भागीदारी गेली. पहिल्याच षटकामध्ये 18 धावांची भागीदारी झाली पण बाला लवकर बाद झाला. बाला बघितलं तर ज्याच्याकडून अपेक्षा असते संघाला तो मात्र लवकर दरवेळेला तुम्हाला बाला सुरुवात करून घेणे नाही चांगली. आज मात्र अमित आणि मंगेशने मनाशी निश्चय केलाय. आचेंडू उंच गेलाय. झेलची शक्यता आहे. विजयने सांगितलं माझा झेल मी घेणार आहे. हो गुड कॅच. काय कारबन कमाल झेल गेले. किती धावले बघा 30 ते 35 पावलं धावले ते. इतका जबरदस्त झेल घेतला मिड विकेट क्षेत्रामध्ये शॉर्ट विकेट मध्ये खूप चांगला झेल घेतला. अमित बाद होतो. यश मिळतो विजयला. दुसरा गडी बाद होतो. धावसंख्या धाव फलकर ते आपण पाहू शकता. यावेळेला स्थिर आहे 21. मैदान खूप चांगले त्यामुळे खेळाडू बघा किती प्रयत्न चांगले करतात आणि यश देखील मिळालं. अमित बाद झाला. बाला बाद झाला. तर मंगेश 6 चेंडू मध्ये 12 धावांचं योगदान दिलं अमितने. अच्छा तर नवीन बॅटर कोण येतोय? रितेश सज्ज होतात. चला रितेश जरा लवकर या. बघा मी काय कर लगेच सूचना करतायत कारण त्यांना माहिती आहे ना वेळ गेला की लगेच तिथून पंच काहीतरी सूचना द्यायचं. मॅनेजमेंट कमिटी रितेश आलाय. रितेश पाटील ना अमितचा भरपूर चेंडू उंच गेला त्यामुळे विजयला जजमेंट करायला वेळ मिळाला. आता इथून मंगेशला चांगली भागीदारी करावी लागणार. मंगेशला चांगला खेळ करावा लागणार रितेश बरोबर. 2 बॅटर बाद झालेत. दोन्ही गोलंदाजांना यश मिळालं. संभाजीला यश मिळालं. विजयला यश मिळालं. बरं पहिल्याच मॅच मध्ये चेंडू कधी हरवला फुटला तर नवीन आहे. त्यानंतर 2 षटकाच्या आधीचा चेंडू हरवला फुटला तर नवीन. त्यानंतर जुना. त्यामुळे जुना चेंडू ठेवणं फार गरजेचं राहणार आहे. आता दोन्ही मॅचला आपण दोन्ही इनिंगला आपण कल्पेश नवीन चेंडू देऊ.
विजय तिरपेश चांगला चेंडू त्या आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न केला होता. डॉट चेंडूची समाप्ती होते. म्हणजे तेच सांगतात कदाचित की तुला बॅकफुट जाऊन हा कट करत होता. चेंडूमध्ये वेग नव्हता, थोडसा गती कमी करून टाकला. बस सरळ चेंडू यशस्वी हातात जाते. विजय पुन्हा गोलंदाजी मार्कवर, विकेट मिळाल्यानंतर चांगली गोलंदाजी होते. राईट आर्म राऊंड तिकडे मार्गातच टाकला रितेश. शॉर्टलेनचा चेंडू त्या पुन्हा एकदा पूल करत होता. यावेळेला डॉट चेंडूची समाप्ती होते. मंगेश थोडस नाराज होते कारण दोन्ही चेंडू जर मंगेशकडे खेळाडू देखील जलपान करतायत. धावसंख्या धाव फलकावते आपण बघितले तर कल्पेश पटेल मला खूप चांगली माहिती येत आहेत. आतापर्यंत विचार केला तर 2 गडी बाद झालेत. लवकर आपण पहिला गडी बाद झाला बालाच्या स्वरूपात, तरी त्या षटकात 13 धावा आल्या. पण नंतर मात्र विजयने चांगली गोलंदाजी केली. 1 गडी बाद केला, 8 धावा दिल्या. त्यानंतर जगन आला, जगनने 4 धावा दिल्या. विकेट मिळाला पण खूप चांगली गोलंदाजी केली. एकूण 5 धावा आल्यात कारण बॅटने आपण बघितले तर कल्पेश 4 झाले, 1 लेग बायच्या स्वरूपात धावा आल्यात. तब्बल धावा झाल्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर 26. आता इथून मंगेशला चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. आता 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूमध्ये तर किती धावा केल्या पाहिजे. चला टॉस साठी या. संदीप 40+ आणि नारळी 40+, शिवडून 40+ संघाचा चॅम्पियन संघ शिवडून चषकाचा. गोलंदाजी मार्कवर येतो रजनीकांत येतो यावेळेला. रजनीकांत महात्रे लेफ्ट नंबर गोलंदाज आपण पाहू शकता. तुम्हाला ठरवायचं असेल तेच मंगेशने ठरवलं. रितेश कडून डॉट चेंडू काही हरकत नाही, पण आता मला स्ट्राईक मिळाले, आता मला खेळायचं नाही. लाईव्ह टेलिकास्ट देखील सुरू झालेलं आहे. थोडंसं लाईव्हचं आपण तर थोडासा नेटचा प्रॉब्लेम होता म्हणून थोडासा इश्यू झाला. तर काही हरकत नाहीये, या गोष्टी तांत्रिक बिघाड होतच असतात. टेक्निकल आहे. हा चेंडू पुन्हा डाव्या बॅटने स्वीप केलाय. गॅप शोधले का पाहायचं. बॅकवर्ड स्क्वेअरला करणं शतशः झालंय. त्याच्याकडे झाली चूक. 2 धाव मिनिट आहेत. पाहिजे तिसरी होते का. मंगेश नकार देतोय. मंगेशला माहिती आहे मी थांबलो तर 1 एक्स्ट्रा मिळेल, पण आता मी स्ट्राईकला तर इथून अजून एक्स्ट्रा धावा मिळू शकतात. चौका षटकात देखील येऊ शकतात. धावसंख्या वेगाने वाढते. गोलंदाजी 40+ ब संघाची 38 धावसंख्या. चांगली बॅटिंग करतोय मंगेश. मंगेश महातेकडे प्रचंड गुणवत्ता आहे. रजनीकांत लेफ्ट हँड ओव्हर देखील मारा करतोय. फुलटा जो ऑन साईडला वळवलं. काय टायमिंग बघायला मिळतं. चेंडू वेगाने चालला यावेळेला. शॉर्टच्या दिशेने परत चेंडू फील्ड होईल. 2 धावा कंप्लीट केले. सहजतेने क्रिकेट खेळतोय. 1 शॉट. क्या बात आहे. मला तर रितेशने काय केलं असेल तर पॉपिंग क्रीज मध्ये कदाचित बॅट ग्राउंडिंग नसेल झाली मंगेशची. एक्झॅक्टली तुम्हाला काय करायचं पॉपिंग क्रीज मध्ये बॅट ना ग्राउंडिंग करायचे, टच करून चालणार नाही. काही खेळाडूंचं तेच असतं की वेगाने 2 धावा, पण इथे सहजतेने 2 धावा पूर्ण व्हायला आहे ना. मंगेशने कुठेतरी लक्ष दिलं नाही. 1च धाव. धावसंख्या धाव फलकावती 39. रजनीकांत लेफ्ट हँड ओव्हर देखील मार्ग शागला मंगेश. शॉर्ट प्लेनचा चेंडू वेट ऑन वॉच क्रिकेट. पूलचा लाजवाब फटका. चेंडू गेलाय फाईन लेग सीमारेषा बाहेर. चौकार. तुम्ही गोलंदाजी केली ना तर बैल मुझे मार. मंगेश थांबला. वेट ऑन वॉच क्रिकेट आणि जिथे पाहिजे तिथे मारला चेंडूला. धावसंख्या धाव फलकावर आपण पाहू शकता. यावेळेला आपण पाहू शकता गोलंदाजी 40+ ब संघ 43. काय बॅटिंग करतोय मंगेश. जबरदस्त बॅटिंग. 11 चेंडू 29. जबरदस्त बॅटिंग. संकटात संघ सापडला होता. बाला लवकर बाद झाला. अमित देखील थोडासा लवकरच बाद झाला मी ते म्हणेल. जास्ती धावा आले पण आता मंगेशने मोर्चा सांभाळला. रजनीकांत लेफ्ट हँड ओव्हर देखील मारा करतोय. पुन्हा शॉर्ट प्लेनचा चेंडू फक्त आपण बघितलं तर फाईन लेग जे आहे त्याच्या डोक्यावर चेंडूला काढलंय. फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मधून चेंडू सीमारेषा पार. चौकार.
काय बॅटिंग करतोय. धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या दाखल कधी 47. या षटकात धावा आल्या तब्बल आम्हाला माहितीच कल्पेश 21 धावा आल्यात. काय बॅटिंग केली. मंगेश जसे जसे फटके मारतोय आणि डगआउट कडे का बघतोय. म्हणजे कदाचित संघ नायकाला नाही, संघ नायकांनी कदाचित त्याला इशारा केला असेल तर तो सांगा मैं हूं ना. जबरदस्त बॅटिंग. काय बॅटिंग केली. आतापर्यंत मंगेशने धावा कुठल्या 12 चेंडू 33 धावांची खेळी केली. जर बॅटिंग आवडली एकदा पुन्हा एकदा टाळ्या वाजल्या पाहिजेत. जबरदस्त बॅटिंग. काय बॅटिंग करतो मंगेश. नाही, एकपात्री अभिनय काय असतं ना मैदानावर कल्पेश दाखवून दिले. 2 महत्वाचे फलंदाज बाद झाले. बाला बाद झाला, अमित बाद झाला. नाही, प्रत्येक वेळेला तुम्हाला बाला धावा करून देणार नाही, अमित धावा करून देणार नाही. तुम्ही संघामध्ये खेळताना म्हणजे तुमची भूमिका काय आहे तुम्हाला दाखवायचं मैदानावर. आणि तेच मंगेशने आता दाखवलं. मंगेशला सगळे लवकर चान्स मिळत आपल्याला मैदानात उतरायला चान्स मिळत नाही, पण आज मिळालाय आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतो. नवीन गोलंदाज तो जगन वैयक्तिक दुसऱ्या संघाचं 5वं षटक स्लोगरचं हाणामार्ग षटक. त्या षटकामध्ये त्याने 5 धावले. त्यामध्ये एक लेग बाय देखील होती. थोडा संदर्भ 40+ आणि नारळी 40+ टॉस साठी या सेकंड स्पेल मध्ये आलेत. आता क्षेत्रक्षण थोडंसं विखरलेलं बघायला मिळतं. ऑन साईडला शॉट फाईन लेग, शॉट लेग रिझन मध्ये क्षेत्रक्षण बॅकवर्ड स्क्वेअर डीप स्क्वेअर लेग, मिड विकेट आणि लॉंगॉनला क्षेत्रक्षण आपण पाहू शकतो. जगन चांगला चेंडू होता, याला खोदून काढला. एवढा फरक चेंडू चालला लॉंग ऑफला. अजिबात चेंडू फिडे 1 धाव मिळते. स्ट्राईकला तर आपण इथं मंगेशला आणलंय. धावसंख्या दाखल का ती 48. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. नितेशचा आत्ता विश्वसनीय फटका आला होता. बराच वेळ त्याच्याकडून चेंडू डॉट जातो, पण एक फटका खूप चांगला आला. 6 चेंडूमध्ये फक्त 2 धावा केल्यात. जगन मंगेश फटका सुरुवात स्टँड अँड डिलेच्या माध्यमातून उंच गेला चेंडू. क्षेत्ररक्षक येतोय तिथे. लॉंगॉफला खूप चांगला झेल घेतला. असं वाटलं कल्पेश की फटका जाईल, पण उंच चेंडू गेला भरपूर. त्यामुळे आपण इथं लांबी प्राप्त झाली नाहीये. 13 चेंडू करून ते आपण इथं 13 चेंडू खेळला आणि 33 धावांची खेळ करून मंगेश बाद. फटका चांगला होता कारण मंगेशला मध्ये 5 चौकार 1 षटकार. मंगेश थोडासा नाराज होतो. जयदास येतोय. उंच फटका गेला, भरपूर उंच गेला. रणजित तर खूप चांगला झेल घेतला. नाही, असे झेल रणजितने भरपूर वेळा आपल्या कारकिर्दीत घेतलेत. विजय रणजित संघाचे सर्वात चांगले क्षेत्रक्षण हिरामण. आता इथून कमबॅक करणं फार गरजेचं. आता धावा कमी होतील कदाचित, पण आता नवीन बॅटर आला यावेळेला जयदास गायकर. गोलेली म्हटलं तर गायकर कंपनी भरपूर आहे. पाटील आहेत, म्हात्रे आहेत. जगन गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला जयदासला आपण पाहू शकता. राईट आर्म ओव्हर तिकडनं मारा करतोय. चांगला चेंडू होता यावेळेला. सरळ चेंडू स्टेशनकडे निघून जातो. डॉट चेंडूची समाप्ती. बॅटर पुढे सरसला असं मात्र नाही झाला. बॅट चेंज करायची होती. चांगली गोलंदाजी सुरुवात चांगली केली जगनने. आउट तर दुसऱ्या स्पेलमध्ये धावसंख्या दाखल कधी 48. जगन जयदास फटका उंच गेला यावेळेला. क्षेत्रक्षक दूरवर नेतोय. झेल होतं का पाहायचं. रजनीकांतला खूप चांगला झेल घेतला. बॅटर बाद. अजून एक यश मिळतो जगनला. प्रेम आलेत. प्रेम पाटील आलेत. जयदासचा फटका खूप उंच गेला. त्या लांबीच प्राप्त झाली नाहीये. मंगेश बाद झाले आणि तिथून मात्र आपण इथं धावा येत नाही होता. नंदू लक्ष्मण पाटील यांचं आगमन झालं. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. दादा या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नार्वेचे कॅप्टन शरद पाटील येत आहेत. चांगला चेंडू ऑन साईडला बोलवला यावेळेला. त्या सर्कल मध्ये शॉटला रिझन म्हणजे पर्यंत चेंडू फील्ड
एकने धावसंख्या वाढते, धावसंख्या धाव फलकावते आपण पाहू शकता. 49 चेंडू बाकी फक्त आणि फक्त जर विचार केला तर आतापर्यंत 2 झालं. काय जगाने गोलंदाजी केली. अंतिम चेंडू स्ट्रायकेला आपण पाहू शकता, नितेशला आपण पाहू शकता. इथून मोठा फटका मारतो का पाहिजे. जगन त्यांना डॉट चेंडू फेकतोय. चांगला चेंडू, खूप चांगला चेंडू, बॅटन बॅटन निघून गेला. डॉट चेंडूची समाप्ती. मंगेश बाद झाला आणि काय जबरदस्त गोलंदाजी केली या षटकामध्ये. फक्त आणि फक्त आपण बोलले तर 2 धावातल्या जगनची गोलंदाजी एवढे टाळा दिली. 2 षटकामध्ये त्यांनी धावा दिल्या. तब्बल जर विचार केला 6 धावातल्या, एक लेगबायची देखील धाव आली होती त्याच्यामध्ये. आपण जर विचार केला तर 7 मध्ये जर आपण बोलले तर म्हणजे 6 धावा गोलंदाजीने दिल्या होत्या. पण जबरदस्त गोलंदाजी आणि 2 गडी देखील बाद केलेत. तर धावा दिल्या दाखलकरती. पहिलं सत्र संपले. गोलंदाज 40+ ब संघाने 49 आणि 50 धावांचं लक्ष असणारे यावेळेला आपण बोलले तर कोळेगाव 40+ संघासमोर. चला टॉस साठी या. आपण बोलतो तर नावीचे कॅप्टन आले. संदीप 40+चे कॅप्टन टॉस साठी या. 50चं टार्गेट आहे. नाही, चांगलं कमबॅक. सत्र संपलं. 49-50चं लक्ष. तर आम्ही टॉस देखील आम्ही करणार आहोत. चला संदीप 40+चे कॅप्टन या. नावीचे कॅप्टन आलेले आहेत. मॅच जशी सुरू. रमेश या लवकर. आलेत का रमेश? आलेत रमेश या. रमेश देखील आले. टॉस देखील आम्ही करू. तर मात्र सरांना विनंती करतो आपल्या शुभाचे टॉस करा. बघा 2 षटकाच्या आधी चेंडू हरवला फुटला तर नवीन आहे, त्यानंतर जुना आहे. या मॅचसाठी फक्त आपण म्हणजे चेंडू कधी हरवला फुटला तर नवीन आहे. मात्र सरांच्या शुभास्ते आम्ही टॉस करतोय. तर बबनदादा रसाळ देखील त्यांचं देखील मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. बबनदादा या ना. बऱ्याच दिवसांनी बबनदादाची आमची भेट होते. टॉस झालाय. टॉस कोणी जिंकलाय सांगायचंय. संदीप 40+ संघाने टॉस जिंकलाय आणि रमेशने लगेच सांगितलं आम्ही गोलंदाजी करू. मॅच जशी सुरू होईल त्याच्या दुसऱ्या आमचे साथी समालोचक नितीन कानेचकर. धन्यवाद. तर राजेश पाटील आणि ज्ञानेश्वर पाटील यांना विनंती करतोय म्हात्रे सरांचा आपण सन्मान करत आहे. श्रीपतदादा म्हात्रे यांचा आपण सन्मान करूया. श्रीपतदादा या. आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. श्रीपतदादाचा सन्मान करते. तर श्रीपतदादांचा सन्मान केला जातोय. पुढील सत्कार मूर्ती आहेत नामदेव लक्ष्मण पाटील या. दादा आपला देखील सन्मान केला जाणार आहे. नामदेव दादा या. आपला देखील सन्मान केला जाणार आहे. नामदेव दादा या. आपला देखील सन्मान केला जाणार आहे. या आपला सन्मानाचा आपण स्वीकार करा. तर अनंत गोविंद दादा या. आपला देखील सन्मान केला जाणार आहे. अनंत दादा या. आपला देखील सन्मान केला जाणार. ज्येष्ठ नागरिक आहेत. निलजे म्हटलं तर प्रत्येकाचा मान सन्मान केला होतो. अनंत दादा देखील सन्मान केला जाणार आहे व्यासपीठावर. माईची प्रेमाची उबदार शाल या स्पर्धेची गोड आठवण देऊन त्यांना सन्मान केलं होतं. तर पुढील सत्कार मूर्ती आहेत बबनदादा या. आपला देखील सन्मान केला जाणार आहे. बबनदादा रसाळ जय हनुमान
क्रीडा मंडळाचे उपाध्यक्ष आणि त्यांनी एक चांगले कुक देखील आहेत. कारण जेव्हा जेव्हा आपण ह्या गावात आपण आलो त्यांनी आपल्याला आदराचं निमंत्रण भोजनासाठी नेहमी करतात. बंद दादा तुमचा देखील सन्मान केला जाणार आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. मॅच सुरू होईल तेव्हा दुसऱ्या टीमचे साथी समालोचक नितीन काळेंचे धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद भाऊ पाटील. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मानाचा मुजरा गणाला वंदन करून ही स्पर्धा तुम्ही पाहताय. जर्मन क्रीडा मंडळ क्रिकेट मंडळ निजे 40+B आयोजित निजे चषक 2024 गोलवलीने 49 केलेत. 50चा पाठलाग करायचे ते कोळेगाव संघाला. हिरामन मात्रे आणि रजनीकांत ही सलामी दिली. हिरामन स्ट्राईक एंड आहेत आणि अमित गायकर येतात पहिले षटक घेऊन. सलामी जोडी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. होमचा MTC लाईव्ह तुम्ही पाहतायत. ही स्पर्धा तुम्ही घर बसल्या एन्जॉय करू शकता. महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा गुन्ह्याला वंदन करून आम्ही येतात 50 धावांचं संरक्षण करायचे गोरेली बीला. पहिला चेंडू चांगला पाहायला मिळतो. व्यवस्थित चांगला आहे अमितकडे. शहरी क्रिकेट तो खेळत असतो. रुची जिदू निलेश 1140+ शहरी पिकेन सन्स तुम्ही चांगले ज्यावेळी तुम्ही क्रिकेट खेळता त्यावेळी शहरी क्रिकेट सुद्धा तुम्हाला खेळायला मिळतं. अमित राईट नंबर विकेट. फटका चांगला आहे मात्र क्षेत्रस्थ डीप मध्ये मिड विकेटला मंगेश तिथेत. सिंगलने खातं जोडलं जाईल ते टीम कोळेगावचं. आता मात्र लेफ्टी बॅट्समन आहेत त्यामुळे फिल्डिंगमध्ये थोडंसं चेंजेस करावे लागतील गोलेली बीला. वॉकलँड ट्रॉफीमध्ये रनरअप संघ होता. पुढच्या मॅचमध्ये संदर्भ 40+ टॉस जिंकलाय. शशिकांत पाटील सुद्धा इन ऍक्शन मध्ये सामना एन्जॉय करतायत. एक प्रतिम स्पर्धा तुम्ही पाहतायत. जर्मन क्रिकेट मंडळ निजे 40+B आयोजित निजे चषक 2024 ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. एक चांगली स्पर्धा. लोखंडवासी हरिभक्त परान मालती गोवा लक्ष्मण पाटील क्रीडांगण नियोजी असं नामकरण सुद्धा करण्यात आलेले. हा चेंडू थर्मॅनला क्षेत्ररक्षक झाले. बीट आउटफील्ड फास्ट आहे. गलीमधला क्षेत्ररक्षक येते नरेश होते. नरेश पाटीलला तुम्ही पाहता 2 धावा इथे मिळाल्यात. 2 धावसंघ पोलीस टीमवरती कल्पेश पाटील आमच्या सोबत आहेत. पोलीस संघटनेचे आमचे ऑफिशियल स्कोरर मॅनफ्रॉम नागाव आणि चांगली स्कोरिंग सातत्याने ते करतात. SCC ट्रॉफीमध्ये होते. हा चांगला चेंडू होता. ऑप्शनच्या बाहेर पिचिंग केलं होता. डॉट बॉल. पुढच्या मॅचमध्ये संदीपने टॉस जिंकलाय. दुसऱ्या बाजूला नारिवली. तिसऱ्या मॅचमध्ये वाकलन चिकनगर. चौथ्या मॅचमध्ये नावाली आणि मोठी देसाई अशा 8 संघ आज इन ऍक्शन मध्ये. चांगले संघ आहेत. बॅलन्स संघ आहेत. हाही चांगला चेंडू होता. व्हेरिएशन चांगला आहे. चेंडू पडल्याने थोडासा बाहेर काढलाय. पॉवरपैकी 2 षटकं महत्वाचे. जर 50 तुम्हाला चेस करायचे असतील याच क्रीडांगणामध्ये तुम्ही ठाणा जिल्हा प्रीमियर लीग स्पर्धा पाहिजे डे नाईट फॉर्मॅट मध्ये. ग्रामस्थ मंडळ निजे आणि जर्मन निजे संघाचं प्रचंड सहकार्य राहिलं. फटका चांगला आहे. मैदानाच्या वरून पाठवून दिला. लॉंगॉनच्या दिशेने दुसऱ्या इनिंग मधला पहिला चौकार. 4 धावा मिळाल्यात. हाच फायदा असो पॉवर प्लेचा. कधी 2 खेळाडू तर 1.5 सर्कलच्या बाहेर होते. दुसऱ्या पॉवर प्लेमध्ये 3 खेळाडू तर 1.5 सर्कलच्या बाहेर असतील आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतात बॅट्समॅन. आपण पाहतो जरी चौकार आला असेल तरी अमित गायकरने 7 धावा खर्च केले. म्हणजे अजूनही 43 करायचे आहेत कोळेगावला येणाऱ्या 24 बॉलमध्ये. दोन्ही यांनी स्पर्धा खेळली होते. ऍडव्हान्टेज असतो फलंदाजी करणाऱ्या टीमला. गोलंदाजी करणाऱ्या टीमला कोणत्या इनिंगने धावा बनतात कोणत्या इनिंगने धावांवरती रोख लागू शकते चांगलं ठाऊक असतो दोन्ही टीमच्या प्लेयर्स आणि कॅप्टनला खास करून.
गुरुदास भोर यांचे आगमन झाले. आमचे मित्र नारिलचे त्यांनाही विनंती असेल या व्यासपीठावरती आपले हार्दिक स्वागत. आमचे मित्र दीपक केने सुद्धा आहेत गोलविजे, त्यांचे हार्दिक स्वागत. चांगले क्रिकेटर आहेत गुरु आणि दीपकचा पण उल्लेख केला. दोन्ही एक खेळाडू सातत्याने रेग्युलर क्रिकेट सातत्याने खेळतात. 40+ खास करून सपोर्ट करतात. जेव्हा गोलविजे संघ खेळतो दीपक आवर्जून येतात, जेव्हा नारिली संघ खेळतो गुरुदास भोर आवर्जून येतात. हे प्रेम असतं आपल्या टीमवरती, गावावरती प्रेम असतं. फक्त वेळ पाहिजे, वेळ असल्यानंतर नक्कीच ते उपस्थित असतात. मंगेश मात्र आलेत कोळेगाव यांकडून. चेंडू अडवायचा होता मात्र यश मिळालं नाही. अडवण्यात एक सिंगल मिळेल. प्रेम पाटील येतात. जबरदस्त गोळीची स्पर्धा विसरून चालणार. वाकवती स्पर्धा आपण पाहिली तर नक्की सर्वांच्या लक्षात राहिली. प्रेम पाटीलची जी गोलंदाजी सेमीफायनलच्या मॅच मध्ये आणि सेमीफायनल मॅच जिंकत ते फायनल मध्ये दाखल झाले होते. जबरदस्त चिकनकर संघाला त्यांनी पराभूत केले होते सेमीफायनल. त्याचं एकमेव कारण म्हणजे प्रेम पाटील. मंगेश आले तर रजनीकांतच्या बॅटमध्ये एक चौकार आपण पाहिलं. फर्स्ट ओव्हर पॉवर प्लेचा लास्ट बॉल होता. थोडंसं फिल्डिंग मध्ये चेंजेस करतायत. पन्नास पाटला करायचे. 10.00 सरासरी धावा करायचे. क्रिकेटची परंपरा जगाला लाभली. जय हनुमान क्रिकेट संघ निजे 40+B संघ विभागात लो फुल टॉस बॉल होता मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक तोडण्यात आले. प्रेम पाटील दिलेत. एकच धाव मिळेल बघा. प्रेमची चांगली फिल्डिंग आहे. धावसंख्या 9 वरती पोहोचले. पॉवर प्ले मध्ये धावा तुम्हाला कराव्या लागतील खास करून. त्यानंतर खेळाडू काही 38 सर्कलच्या बाहेर गेलेले त्यामुळे चौकार कवचित पाहायला मिळतात. षटकार कवचित पाहायला मिळतात. पॉवर प्ले मध्ये बऱ्याच वेळा चौकार पाहायला मिळतात. फुलटॉस बॉल होता. मंगेश थोडीशी दूर वरत. एकच धाव. फटक्यामध्ये ताकद नव्हती. 1 रन सिद्ध मिळाले. एकमेव धावसंख्या 2 अंकामध्ये आपण पाहतोय. एससीसी ट्रॉफी मध्ये आपण कपिल पालेसारखा गोलंदाज मध्ये पॉवर प्ले मध्ये त्यालाही 4 चेंडूमध्ये 4 चौकार मारले त्या आविष्कारने शेड्यूल संघाच्या. आणि शेड्यूल संघ क्वालिफाय सुद्धा झाला सुपर 4 मध्ये. पॉवर प्ले मध्ये फायदा असतो. फलंदाजाकडे थोडासा ऍडव्हान्टेज असतो. हाही चांगला चेंडू आहे. धावसंख्या 10 चेंडूचा खेळ संपला. फक्त बाहुबलीला 10 धावा झाल्यात. 50 चेस करायचे. सरासरी 10चे मेंटेन ठेवून ठेवायचे. म्हणजे या षटकात 20 धावा व्हायला हव्या. इथून एक चौकार एक षटकार तर 20 होतील. ऊन सावली हा लपंडा थोडासा पाहायला मिळतोय आज आणि कालही तुम्ही चित्र पाहिलं. हा चेंडू बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेला खेळतायत. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. प्रेम पाटील येते. थोडीशी मिस फिल्डिंग झाल्यानंतर 2 धावा मिळणारच आहेत. दोन्ही धावसंख्या पुढे सरकली ती 12 वरती. 50 धावा तुम्हाला चेस करायचे आहेत. 19 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 38 रन्स अजूनही करायचे आहेत. यासाठी ज्यावेळी तुम्ही बाहुबली कोणतीही स्पर्धा खेळता थोडंसं तुम्हाला वॉर्मअप करणं गरजेचं आहे जेणेकरून धावा तुम्ही सहज धावून घेऊ शकता. इथे चेंडू हवे होते. क्षेत्ररक्षक आले होते. झेल ड्रॉप झालाय. श्याम गायकर होते बघा. श्याम गायकर 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. नितीन अभिमन्यू पाटील यांचे आगमन झाले. त्यांचे हार्दिक स्वागत. 2 षटकात 13 धावा झाल्यात. रमेश सर आपण बघा श्याम गायकर एक सोपा झेल सोडलाय. 18 चेंडूमध्ये आता 37 करायचे वेगळे. प्रयत्न चांगले होते श्याम गायकर. कदाचित डोळ्याचे सूर्यकिरण त्यांच्या डोळ्यावर भाऊ पडेल. नितीन पाटील यांचे आगमन झाले. त्यांचे हार्दिक स्वागत. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 27 रन्स करायचे आहेत. भाऊ पाटील अमित गायकर कदाचित 2 षटकं टाकू शकतात. मंगेश टाकू शकतात. प्रदीप उर्फ बाळा आले. प्रेम पाटील आहेत. गोलंदाजी ऑप्शन भरपूर आहे. जयदास सुद्धा आहेत. तर जयदास सुद्धा एक चांगले गोलंदाज आहेत. चला थोडीशी घाई करा. बोलेली बी मनोहर भैर बघा थोडासा सराव करतायत. पुढची मॅच खेळायची आता स्पर्धा झाली. जय गावदेवी क्रिकेट संघ शेड्यूल 40+ आणि ती स्पर्धा जिंकली. नारिली संघाने चॅम्पियनशिप
उभारणी संघाला त्यांनी पराभूत केलं. 18 चेंडू 27 धावा या मॅच मध्ये करायचे. या क्रीडामध्ये खेळ एक पर्व नाही खेळाडूंसाठी. दुखापत होण्याचे चान्सेस भरपूर कमी असतात कारण की ग्रास तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. लेदर बॉलची खेळपट्टी तुम्ही पाहतायत. बघायचं आता रजनीकांतला थोडंसं आक्रमक व्हावं लागेल कारण की विजय मात्र सारखा फलंदाज या संघाकडे सुनील मला वाटतं नाही. संभाजी मात्रेसारखा डावखुळ्यातला फलंदाज आहे. जगन आहेत तर बॅटिंग आहे मात्र आक्रमक व्हावं लागेल. रणजित लसो तुम्ही पाहतायत. मग चेंडू डॉट नको. हा चांगला चेंडू होता. प्रदीप उर्फ बाळा या मॅच मध्ये फारशा धावा तर बनवू शकल्या नाहीयेत. मात्र मंगेश मात्रेने या मॅच मध्ये 33 रन्स केलेत. मंगेश मात्र एक चांगले अष्टपैलू खेळलेत गोलेली बी संघाचे. पुढच्या दोन्ही टीमे रेडी राहायचे. संदीप फोर्टिबस आणि नारिवली. सतरा बॉल 37 रन्स बाहुबली या मॅच मध्ये करायचे. फुटवर्कचा वापर नाहीये. स्ट्रक्चर बीट झाले. आउटफील्ड फास्ट आहे आणि 22चा चौकार मिळाला बघा. यासाठी भाऊ बऱ्याच वेळा आम्ही ते शिक्षक राहतात की या चुका जर झाल्या तर कदाचित तुम्हाला मॅच गमावी लागू शकते. तर हा चौकार 22चा आलाय. मनाचे वेगळे होते बघा त्याच्याने चूक झाली. की तुम्हाला अशा चुका टाळाव्या लागतात. टेनिस क्रिकेट आहे. एखादी चुकी तुम्हाला या स्पर्धेने बाहेर घेऊन जाऊ शकते कारण धावा ऑलरेडी येत नव्हत्या. आता चौकार 22चा आलाय. 16 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 33 रन्स या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. MTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली होती. रोशन फराड आमच्या सोबत आहेत. या वाईचे सर्व सागर फराड असतील. 22चा चौकार एक ऊर्जा मिळेल इथून कोळेगावला. अनेक मोठमोठ्या स्पर्धा या क्रीडांगणामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. हातावरती नियंत्रण नाही. आम्ही सांगतो ती खराब लाईन आहे. वाईट बॉल. 16 चेंडू 32. एशियानवरती पडल्या होती. 18 धावा झाल्यात. 16 चेंडू 32 धावा करायच्यात. 16 चेंडू 32. थोडस फास्ट क्रिकेट खेळायचे. हा चांगला चेंडू होता. पंधरा चेंडू मध्ये 32 करायचे. सुधो काका मात्र यांचं बघा आगमन झालं. काकांचं स्वागत. एक जबरदस्त क्रिकेटर देसाई गावचे. काकांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत निजे फोर्टिबस चषक मध्ये. फटका चांगला आहे मात्र मंगेश वेगाने आलेत. एकच धाव मिळाली. 19 धावा झालेले. 31 अजूनही करायचे आहेत. कल्पेश आम्हाला सांगतात 14 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 14 चेंडू 31. सुधो काका मात्र एक लेजंड क्रिकेटर देसाई गावचे. त्यांचं हार्दिक स्वागत. गोलेली बी संघ तुम्ही पाहिला. त्यांची गोलंदाजी त्यांचं मुख्य अस्त्र आहे. 14 चेंडू 31. 14 चेंडू 31 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. चला पुढच्या दोन्ही टीम्स आमच्या डाव्याने उजव्या राहून थांबायचे. नारिवली आणि संदाप. दोन्ही टीमला विनंती असेल पुढची आपण रेडी राहायचे. 14 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 31 रन्स करायचे आहेत. जयवंत पाटील साहेबांचं आगमन झाले आणि डॉट बॉलची जे समाप्ती झाली. फलंदाज बाद आहे.
चेंडू पडला होता अमित गायकर यांच्या हातात, त्यामुळे कधी नक्कीच रमेश मात्रे गुड डिसिजन. कारण की जर चेंडू हातात असला तर दोन्ही फलंदाज आऊट नसते, तर तसं चेंडू डेड होते आपल्या एस्टेच्या हातात गेल्यावर. 13 चेंडू 31 धावा करायच्यात. विजय मात्र आले बॅटिंग करण्यासाठी. 13 चेंडू मध्ये 31 करायच्यात. अर्जुन पाटील यांची स्पर्धा आपण पाहिली अध्यक्ष चषक, त्या स्पर्धेचा चॅम्पियन संघ कोळेगाव. क्या बात है बघा. श्याम गायकर आपण श्याम गायकर आम्ही कुठली ऍक्शन आहे. क्या बात. एक झेल सुटला होता त्यामुळे मला वाटतं ना महेंद्र सिंग धोनीची आठवण झाली आम्हाला. 12 चेंडू मध्ये 31 करायच्यात. मगाशी झेल ड्रॉप झाला बघा. 12 चेंडू मध्ये 31 करायच्यात. श्याम गायकर यांनी जबरदस्त झेल पकडलाय. चला रमेश मात्रेने बघा प्रसाद सहस्त्रबुद्धे यांचा इशारा आला. JBCC साठी खूप चांगलं क्रिकेट प्रसाद सहस्त्रबुद्धे अनेक वर्ष खेळले आणि आज पंचांच्या भूमिकेत SP पॅनल सुभाष पाटील यांच्या पॅनलचे पंच तुम्ही बाद आहेत. सुभाष पाटील आपण बघू, राजू काटेश्वर त्या पॅनलमध्ये, दशरथ सरकाटे, दावडी. पिंटे आलेत. पिंटे आलेत. स्ट्राईक रजनीकांतकडे असेल. 12 चेंडू 31. दुसऱ्या स्पेलमध्ये गोलंदाजी करण्यासाठी मंगेश येतात. प्रत्येक खेळाडू जर पहिल्या आणि दुसऱ्या आणि मालिकाची जर ट्रॉफी पाहिली तर प्रत्येकाला असं वाटेल की आम्ही जिंकावं. पण त्यासाठी मेहनत करावी लागेल. नेहमी म्हटलं तर निजे गाव म्हटलं नेहमीच काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतात, मग रेग्युलर असेल किंवा 40+ असेल. तर मालिकाची ट्रॉफी इतकी भारी आहे. बऱ्याच वेळा हीच ट्रॉफी तुम्हाला काही स्पर्धांमध्ये पहिल्या दुसऱ्या क्रमांकाने सुद्धा पाहायला मिळते, जी मालिकाची ट्रॉफी. त्यांनी सर्व आम्ही देणगीदारांचे आभार व्यक्त करू. 12 चेंडू 31 करायचे. 40+ संघटनेचे माजी उपाध्यक्ष गिरीशदादा पाटील यांचे आगमन झालं. नेहमीच त्यांचे मातोश्री नेहमीच आम्हाला भरपूर असा सहकार्य करत असेल. युट्यूबच्या माध्यमातून सामना एन्जॉय करत असतील तर त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. गिरीश पाटील, सुरेश पाटील, नितीन पाटील, 3 बंधुराज. चांगला चेंडू होता, पडल्यानंतर लेग स्टंप भरून जातो हेच दर्शवतात पंच. मंगेशने काय गोलंदाजी केली आहे. 33 रन्स त्यांनी पहिल्या इनिंग मध्ये केले आणि आता गोलंदाजी चांगली करतात. 11 चेंडू मध्ये 31 करायचे. रजनीकांतकडे भरपूर चेंडू डॉट गेले त्या मॅच मध्ये. एकच धाव मिळेल, एकच धाव. कारण की 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 30 रन्स करायचे आहेत. पिंट्याला थोडंसं आक्रमक लागेल. टेनिस रेग्युलर मध्ये पिंट्या नावाची चर्चा भरपूर राहिली आहे. रेग्युलर मध्ये पिंट्या जोशी, नवापाडा. बघायचं कोळेगावचा पिंट्या कशा प्रकारे खेळले. 10 बॉल मध्ये 30 करायचे. पिंटू पारच्याचा एक उल्लेख करेल मी शहरीमध्ये. काल नोएडामध्येच आम्ही मॅच पाहिजे असं वाटलं. केतनचा संघ जिंकेल, मात्र केतनकडनं चूक झाली. गोलंदाजी 9 बॉल लागला. केतनने तो चेंडू सोडला. 1 रन धावून घेतली. 2 रन आल्या. त्यानंतर रनआउट सोडला. तर काही चुका झाल्या केतनकडनं सुद्धा दिल्लीमध्ये. आणि दिल्ली धमाका संघ सेमीफायनल दाखल झाला. बालाजी राजकोट आणि दिल्ली धमाका. पिंट्याच्या बॅट बॉलून फटका चांगला आहे, मात्र टायमिंग झालं नाहीये. बाळा तिथे चूक होणार नाहीये. पिंट्यालाही माघारी परतावं लागेल. फलंदाज बाद. नऊ चेंडू आणि 30 धावा आता कोळेगावला करायचे या मॅच मध्ये. सामना भरपूर अवघड होत चाललाय कोळेगावसाठी. तर 9 चेंडू मध्ये 30. पिंट्या थोडेसे नाराज आहेत. गणेश बॅटिंग करण्यासाठी. नऊ चेंडू आणि 30
22 धावा. आता बघा किती आव्हान कठीण होत चाललं कोरेगावसाठी. सुरुवातीला असं वाटलं मॅच सोपी आहे पडेल. ते पहिल्या ओव्हरमध्ये 7 आल्या 24 43 21 मंगेशने चांगली गोलंदाजी केली. चांगले क्षेत्ररक्षण फॉलो थ्रू मध्ये प्रत्येक डॉट बॉल आपण पाहतोय. 8 चेंडूमध्ये 30 करायचे आहेत. गणेश वाडमध्ये चांगला फटका आहे. एकच धाव घेतली बघा. जणू काही सामना सोडलाय असं वाटतंय मॅच मध्ये कोरेगावने. 2 धावा घेण्याचाही बाजू पडेल ते प्रयत्न करत नाहीये. 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 29 रन्स करायचे आहेत. रामनाथ पाटील बघा सामना एन्जॉय करतायत. दोन प्रकारचे व्यवसाय आहेत रामनाथ पाटील यांचे. मच्छीचा व्यवसाय ते करतात आणि हारचा व्यवसाय. काल पेंढरपूरमध्ये आम्हाला जेव्हा मिळालं सांगितलं की माझे 3 धंदे आहेत. डॉट बॉल. मंगेशने जबरदस्त गोलंदाजी केली आणि त्या मॅच शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडू 29 6 चेंडू 29 करायचे. शशांक पाटील सुद्धा येत आहेत. एसपी पॅनलचे आमचे पंच. आणि ज्या व्यक्तीची वाट बाबू पाटील भरपूर दिवसापासून पाहत होते म्हणजे रमेश केरे साहेबांचं आगमन झालं बघा चिकनमध्ये. रमेश केरे सर यास आपल्या हार्दिक हार्दिक स्वागत आहे. बाबू पाटील तुम्हाला प्रत्येक स्पर्धेमध्ये विचारले होते मात्र रमेश केरे बऱ्याचशा स्पर्धेमध्ये दिसले नाहीयेत. रमेश केरे बघा जबरदस्त व्यक्तिमत्व आहेत. नाही मोठे पुरस्कर्ते सुद्धा आहेत. भरपूर वर्षापासून ते संघ पुरस्कृत करत आले अंडरम ग्रेड पासून आणि त्यांच्या नावाची चर्चा होणं गरजेचं आहे. रमेश केरे साहेब आपलं स्वागत आहे. आपली जागा नक्कीच आमच्या या व्यासपीठावरती आहे. चिकनगरचे एक जबरदस्त व्यक्तिमत्व पुरस्कर्ते म्हणून त्यांची ओळख आहे आणि नेहमी संघाला सपोर्ट करतात. संघ हरत असो जिंकत असो त्यांचा सपोर्ट असतो. 6 चेंडू 29 प्रेम पाटील येतात. याच प्रेम पाटीलने चिकनगरच्या विरुद्ध काय गोलंदाजी केली होती. बहु सेमीफायनलची मॅच गोलोली बी आणि चिकनगर. प्रेमने अक्षरशः विक्रम भोरला बांधून ठेवली ती मॅच जिंकून दिली गोलोली बीला. तेव्हापासून चर्चेत आहे नाव प्रेम पाटील. गणेशला बी उभा सेकंडला. पुढच्या मॅचचा टॉस झालेला. ही मॅच थोडीशी एकत्र वाटते मात्र बघायचंय पहिल्या चेंडूमध्ये जर षटकार आला गणेशच्या बॅट म्हणजे पुन्हा मजा येईल या मॅच मध्ये. लेदर बॉलची खेळपट्टी आहे. विशाल पवार यांचे आगमन झाले त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. धाव येत नाही बघा. मॅच थोडीशी तर या क्रीडांगणासाठी आपण सपले आता विशाल प्रसन्न पवार भरपूर मॅचांमध्ये 5 षटकार हारायला लागले आता गणेशला. बघायचा प्रयत्न करायला हरकत नाहीये. पहिला येईल का नाही टायमिंग झालं नाहीये. कदाचित चौकार येईल का बाळा आले वेगाने त्यामुळे डॉट बॉल आहे. जबरदस्त या खेळाडूंचं कौतुक आहे बघा. भूषण गोळे सांगलीवरनं साताऱ्यावरनं ही स्पर्धा खेळण्यासाठी आले होते. बाहुबली TDPला त्यांनी कौतुक केलं. आयुष शेखने कौतुक केलं. विजय पावले आले होते सांगलीवरनं ही स्पर्धा खेळायला त्यांनी कौतुक केलं. मोठमोठे खेळाडू या क्रीडांगणामध्ये आले होते त्यांनी भरपूर कौतुक केलं. क्रीडांगणाचं काही ग्रास असल्यानंतर खेळण्याची एक वेगळी मजा असते. म्हणजे इंटरनॅशनलचा लुक पाहायला मिळतोय. पुण्यावरनं आपण पाहिलं तर रणजित सारखा एक खेळाडू आला होता त्यांनी कौतुक केलं. प्रत्येक खेळाडूने कौतुक केलं क्रीडांगणाचं. कारण अंबाला सुद्धा आले होते हरियाणावरनं. कदाचित प्रेम पाटील या सीझनचे मेडल शेल्डर टाकतील की काय कारण की 4 बॉलमध्ये एकही रन दिली नाहीये. म्हणजे मेडलची नोंद होऊ शकते. एकही रन दिलं नाही अजून. आता मेडल होऊ शकते कारण 5 बॉल डॉट आलेत. गलीमध्ये बघा धनाजी गायकर आहेत. भरपूर वर्ष धनाजी बघे भरपूर वर्ष क्रिकेट खेळ अंडरम क्रिकेट खेळ ओरम खेळ त्यावेळी युट्यूब सुविधा नव्हत्या बाहुबली खरं तर चर्चेत नाव होतं धनाजी सुद्धा. आता कदाचित विकेट नाहीये त्यामुळे मैदान षटक होणार नाहीये प्रेमचा. झालं असतं प्रेमला असं वाटतं मात्र मिड विकेटला जे क्षेत्रशील जर असे दूरवर होते
चला सेकंड करायचं, लक्षात घ्या. कोळेगाव आणि गोलेली तुम्हाला सेकंड करायचे. हा जिल्हा क्रिकेटचा एक भाग असतो. विशाल प्रसन्न पवार यांचे आगमन झाले, ज्यांचा मी मगाशी उल्लेख केला, ज्यांची प्रचंड मेहनत असते या क्रीडांगणासाठी आणि स्वतः एक चांगले क्रिकेटर आहेत. विशालची बॅटिंग पाहणं ही एक पर्वणी राहिली. गेले 16 ते 17 वर्ष सतत जर्मन क्रिकेट संघ निळ्या संघाने खेळत आहेत. मॅन ऑफ द मॅच मंगेश मात्रे ठरला मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मंगेश या मॅन ऑफ द मॅच. सुजय काका मात्रे यांच्या शुभस्थानी मॅन ऑफ द मॅच देणार. बघा या आपल्या शुभस्थावर मॅन ऑफ द मॅच देणार. मंगेश मात्रे ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. संदीपने टॉस जिंकलाय, काय घेतला निर्णय? एसपी निर्णय काय घेतला गोलंदाजी. काका या मंगेश आले. मंगेश यायचं मॅन ऑफ द मॅच. 33 रन्स केले मंगेशने, एक विकेट सुद्धा घेतली. त्यानंतर आम्ही काही सन्मान सुरू करणार आहोत. बघा आपल्या टीव्ही स्क्रीन मधून बघू शकाल काकांना. खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट. मी कौतुक करेल ओमचा MTC लाईव्ह रोशन फराड आणि त्याच्या संपूर्ण टीमचं. गिरीधर पाटील यांचे आगमन झालेले जय हनुमान क्रीडा मंडळाचे अध्यक्ष आणि कार्यसम्राट माजी सरपंच गिरीधर यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. नाव द मॅच अभिनंदन गोलेली बी. गोलेली भाई एकच गावली, त्यामुळे गोलेली संघाने विजय संपादन केलं, त्यामुळे नक्कीच त्यांचे अभिनंदन. तर सत्कार करणार आम्ही. सुजय काकांचा सत्कार आमच्या व्यासपीठावर केला जाईल. काका थांबायचे. सतीश पाटील यांच्या शुभ असं काही सन्मान आम्ही करणार आहोत. सतीश पाटील आपल्या शुभ असते क्रिकेटचे 2004 सुजय मात्रे यांचा सन्मान होईल. श्रीराम पुढे असं जायचे. श्रीराम जशी मॅच सुरू होईल पुन्हा एकदा बाहुबल यांचा